अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा संदेशामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहे, माझ्या बाळा, तुझा नेहमी हा प्रश्न असतो. माझ्या बाळा, तुझा नेहमी माझ्याकडे हाच प्रश्न असतो की मामा, आयुष्यामध्ये चांगलीच माणसं का दुःखी असतात? याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुला आजच्या दैवी संदेशामध्ये देणार आहे. त्यासाठी बाळा, आजचा दैवी संदेश खास तुझ्यासाठी असणार आहे, म्हणून लीट आणि लक्षपूर्वक आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चांगली माणसं नेहमी दुःखात का राहतात आणि पापी पाखंडी माणसं आयुष्यामध्ये सुखी का राहतात? माझ्या बाळा, देव जो करतो ते चांगल्यासाठीच करतो रे. एकदा एमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतर गतीचं कार्य त्याच्यावरती सोपवलं होतं. तो तिथे पोहोचला, पण तो मात्र थोडंसं संभ्रमामध्ये पडला. त्या स्त्रीला 3 लहान मुली होत्या. त्या मुली रडत होत्या. त्यांचे वडील तर आधीच देवाघरी गेले होते. आता आईविना या मुली देखील अनाथ होणार. हे सर्व बघून त्या देवदूताला त्या मुलींची दया आली आणि तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमराजाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ते ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मग तू कोण मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू अटळ आहे. मी दुसऱ्या दिवशी दूतांना पाठवून हे काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवरती जावं लागेल. जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावरती स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे एक गोष्ट समजून घेऊया की दुसऱ्यांच्या चुका व मूर्खपणावरती सर्वच माणसे हसतात, पण स्वतःच्या मूर्खपणावरती हसण्यासाठी मात्र आपल्याकडे तितकंच धैर्य आणि हिंमत असावी लागते. तो दूत शिक्षा भोगण्यास तयार झाला. यमलोकातून त्याला जमिनीवरती पाठवण्यात आलं. वस्त्रहीन अवस्थेमध्ये ढकललं गेलं. तेव्हा समोरून एक चमत्कार येत होता. थंडीचे दिवस होते म्हणून आपल्या बायकोने आणि मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने त्या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला त्याची दया आली व त्यांनी घरातील मंडळीसाठी कपडे न घेता या माणसासाठीच कपडे, ब्लँकेट वगैरे खरेदी केलं. व नंतर अचानक त्या चमरकऱ्याला काय वाटलं देव जाणे. तो त्या देवदूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जाणार? कुठे जाणार आहेस? कसा जगणार आहेस? माझ्या घरी चल, काही दिवस राहा. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. तो त्याला घेऊन आपल्या घरी आला. आता त्या चमरकऱ्याला हे माहीत नव्हतं की आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत. ना त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलेला आहे. त्याची ओळख करून देत चमरकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना बघून पत्नीचं डोकं सटकलं. त्यांच्या समोरच ती म्हणाली, इथे आपल्याला खायला काही नाही आणि त्यात भरीत भर म्हणून तू ही बॅग का मागे लावून घेतलीस? आणि हे ऐकून तो देवदूत पहिल्यांदा हसला. त्या चमरकाराला आश्चर्य वाटलं की ती तुला एवढं बोलत आहे आणि तू मात्र त्यावरती हसत आहेस. त्यावरती तो देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावरती व त्यावरती मी हसल्यानंतर मी तुला या प्रश्नाचे उत्तर देईल. आजच्या घटनेवरती देवदूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं
की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, देवाचा काहीतरी अंश आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात. चमरकाराच्या पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचे दुःख होतं, म्हणून ती खूप रागवत होती. पुढील 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच त्याची अशी ख्याती पसरली की या चांभारासारखा बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजाचेही जोड बनवण्याचे काम आता चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होते. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी आला चांभाराकडे. त्यानं कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडे कातडे आहे. तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटाने तुझ्याकडे हे कातडं आपलं बूट बनवण्यासाठी दिले आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राट यांच्या पायाकरिता बूट बनवायचे आहे, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावून सांगितले. आणि रशियामध्ये मृत व्यक्तीच्या स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटाच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहे, स्लीपर नाही. व कातडं सुद्धा बुटाच्या मापापुरतंच आहे. काही गडबड झाली तर नसते आपत्ती ओढवेल. एवढं निशून सांगूनही देवदूताने स्लीपर्स बनवल्या. चांभाराने त्या बघितल्या. वरती तो इतका क्रोधित झाला व देवदूताला त्याने काठीने झोडपून काढले. तू मला आता फासावर लटकवणार आहेस का? इतक्या वेळा तुला मी बजावलं तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत मात्र जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राट यांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. भविष्यात अज्ञात असं असतं व आपल्या गतकाळातील अनुभवावरती जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता, आज स्लीपर हवी होती. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावरती चांभार देवदूतांच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाच मारलं. देवदूताने शांतपणे सांगितलं, अरे यात तुझा काही दोष नाहीये, मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. म्हणून मृत्यू घटीकाळी समीत असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलींचं भवितव्य काय झालं असेल. या अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच 3री घटना घडली. या चांभाराकडे एका धनाढ्या घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर 3 सुंदर युवती, 3 सुंदर मुली आल्या. तिन्ही युवतीचे लग्न ठरलं होतं. त्याच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने तिन्ही मुलींना पाहता क्षणी ओळखलं. याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली होती व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3 जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्यांच्याबरोबर जी वृद्ध स्त्री आली होती ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली, या 3 मुली माझ्या समोरच राहत होत्या. यांची आई अगदी लहानपणी देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यामध्ये दिवस कुंठत होती. तिच्या पश्चात या मुलीचं कसं होणार? मला त्याची दया आली व या 3घींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटांच्या राजपुत्रांशी या 3घी जणी विवाहबद्ध होणार आहेत. हे ऐकल्यावरती देवदूत 3ऱ्यांदा व शेवटचा हसला. त्या चांभाराला स्वतःच्या हसत्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असते तर या 3 जणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीचा वारसा मिळाला. त्या 3 जणींनी समृद्धी उपभोगली, तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. देवदूताने सांगितले, मी चुकलो होतो. नियती
ही माझ्यापेक्षा सूत्रबुद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तेथून अदृश्य झाला. कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्या बरोबर ठेवायचा आहे. एकंदरीत सध्याचे वातावरण व काहींचे अपमृत्यू देह हत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या मुलाबाळाचं काय होणार? काही जण तर घटनाकरिता चक्क परमेश्वराला दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांची असा निष्ठुरपणे कशाला वागेल? मनात येईल तसं स्वतः वागायचं वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दुश्मनी लावायची. हा कंटरेटपणा कशासाठी? वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्म सिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये काहीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्म भोगायच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो. आणि म्हणूनच तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी परी सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. म्हणून भक्तांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात काही झालं, कितीही वाईट वेळ आली तरी प्रामाणिक प्रयत्न मात्र सोडू नका. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच, ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल? म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा
मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल
तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल.
मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल